पुण्यात आतापर्यंत अफवांनी एवढं धुमाकूळ घातलंय सोशल मीडियावर की कधी ऐकू येते AI जनरेटेड बिबट्या फिरतोय, तर कधी काही ठिकाणी असं म्हटलं जातं बिबट्या आहे, बट जेव्हा वन विभागचे अधिकारी त्यांच्या पद्धतीने चेक करता सायंटिफिकली तर बिबट्या तिथे आढळत नाही. फॅक्ट काय आहे, सत्य काय आहे, त्यांच्याकडनंच विचारूया. कारण की आता असं झालंय की एक बातमी अशी येते मार्केटमध्ये, आता ही अफवा आहे की सत्य ते त्यांनी सांगावं. त्या बातमीत असं म्हटलं गेलं आहे की वन विभागाने लोकांना मॉर्निंग वॉकला किंवा बाहेर जाताना कोयते घेऊन तुम्ही सोबत जावा स्वरक्षणासाठी, असं अधिकार किंवा असं वन विभागाने संदेश दिले लोकांना. खरं आहे का साहेब? आहे नाही, सदरची अफवा ही खूप स्ट्रॉंग आहे. मला खूप सारे फोन आले की वन विभागाने कोयता, तलवार किंवा असं काही धारदार शस्त्र घेऊन सकाळी फिरण्याचे आदेश काढलेले आहेत का? तर वन विभागाने असे कोणतेही आदेश काढलेले नाहीत. ही संपूर्णपणे अफवा आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना आवाहन करतो की कृपया अफवेला बळी पडू नका. त्यानंतर आणखीन एक मी गोष्ट सांगतो आपणाला की आत्ताचा रविवार दिनांक 23 नोव्हेंबरला पहाटे 4 नंतर अद्याप आत्ताच्या क्षणापर्यंत 4 दिवसात कुठंही आपल्याला सॉलिड इव्हिडन्स म्हणतो तसा कुठेही आपल्याला बिबट्या मिळालेला नाही. औंधला मिळालं का? औंधला पहाटे 3:39 ते 3:53 पहाटे तिथपर्यंत CCTV मध्ये कॅच झाला होता. आमची टीम तिथे गेलेली होती. त्याचे पगमास होते, आम्ही डॉग स्क्वॉड आणला, त्याचे केस पण सापडले होते. तिथं बिबट्या होता हे खरं आहे, परंतु पहाटे 4 नंतर रविवारच्या आत्ताच्या क्षणापर्यंत कोठेही बिबट्या इव्हिडन्सही सापडलेला नाही. बरं. आणि काही केसेसमध्ये AI इमेजेस पण आहे? काही नाही. तेवढे जर एक जेन्युइन केस सोडली तर बाकीचे सगळे AI इमेजेस येत आहेत. सगळे. म्हणजे एअरपोर्ट नाही, एअरपोर्ट हा विषय वेगळा आहे. बरं. हा औंधच्या बिबट्याचा विषय चाललेला आहे. जुन्नर साईडला पण बरेच फोटोज येत आहेत. ते डिव्हिजन वेगळं आहे. मी त्या बाबतीत कॉम्प्लिमेंट देतो. बट AI इमेजेसचे केसेस जे आले तुमच्याकडे आलेले, त्या संदर्भात तुम्ही काय ऍक्शन घेतली किंवा तुम्ही काय करता? काय होतं, नागरिक कोणीतरी आजकाल प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, AI वापर सर्वांना कळतोय. तर कोणीतरी आपल्या सोसायटीमध्ये असा एक रिकामा फोटो काढतो आणि तिथं लेपर्ड अटॅच करतोय आणि त्याच सोसायटीच्या ग्रुपवरती पाठवतात की आपल्या इथं काल रात्री बिबट होता म्हणून. आणि साहजिक काही लोक पॅनिक होतात. परंतु नागरिकांनी देखील सतर्क राहावं. थोडंसं आपण मन लावून जर ती इमेज बघितली तर लगेच लक्षात येते सावली आणि तो बिबट हे मॅच होत नाही. त्याच्यावरचे ठिपके थोडेसे वेगळेच असतात. आणि ऑलमोस्ट आजपर्यंत जेवढे AIचे फोटो फिरले त्याच्यामध्ये एकच बिबट आहे, फक्त जागा बदलतोय. म्हणजे तो AI जनरेटेड आहे, पूर्णपणे डुप्लिकेट आहे. ऍक्शन घेता या संदर्भात? हा, तर आम्हाला आणखीन मूळ ज्यांनी तयार केलं हे सापडलेलं नाही. परंतु ज्या क्षणी नागरिकांना ते पण आव्हान आहे की अशा इमेजेस जर तुमच्या ग्रुपमध्ये कोणी फॉरवर्ड करत असतील तर कृपया त्यांनी आम्हाला कळवावं. त्यांच्या विरुद्ध आपण नक्की शासकीय नियमानुसार गुन्हा दाखल करूयात. थँक्यू सो मच.